हरे कृष्ण. सगळ्या भक्तांचं प्रातःकालीन नामस्मरण सत्कार तथा संतवाणी सूत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज प्रभूजी एक नवीन भजन घेणार आहे आणि त्याचा आपल्याला भावार्थ सांगणार आहे. हरे कृष्ण प्रभू, स्वागत आहे आपलं. हरे कृष्ण. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं. तर हे भजन आहे श्री पंचतत्व भगवंताबद्दल. नरोत्तमदास ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. फार सुंदर भजन आहे. भावार्थ आहे, तात्पर्य, मतितार्थ आहे. आपण सर्वांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत हे भजन आहे. तर या भजनाचे बोल समोर आहेत सर्वांच्या. तर अगोदर मी हे भजन गाईन आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचा मी भावार्थ सांगेन. ठीक आहे. तो पालिका माताला अनम्यूट करा. श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे. 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 तुम बिना के दयालु जगत संसारे. तुम बिना के दयालु जगत संसारे. पतित पावन हेतु तव अवतार. पतित पावन हेतु तव अवतार. मौसम पतित प्रभु न पाइबे यार. मौसम पतिता प्रभु न पाइबे यार. मौसम पतित प्रभु न पाइबे यार. मौसम पतिता प्रभु न पाइबे यार. आहा प्रभु नित्यानंद प्रेमानंद सुखी. हा हा प्रभु नित्यानंद प्रेमानंद सुखी. कृपावलोकना करो आम्ही बडो दुःखी. कृपावलोकन करो आम्ही बडो दुःखी. कृपावलोकना करो आम्ही बडो दुःखी. कृपावलोकन करो आम्ही बडो दुःखी. दया करो सीतापति अद्वैत गोसाई. दया करो सीतापति अद्वैत गोसाई.
तव कृपा बले पाय चैतन्य निताय। तव कृपा बले पाय चैतन्यानिताय। आहा स्वरूप सनातन रूप रघुनाथ। हा स्वरूप सनातन रूप रघुनाथ। आहा स्वरूप सनातन रूप रघुनाथ। हा स्वरूप सनातन रूप रघुनाथ। भक्त युगा श्री देवहा प्रभु लोकनाथ। भट्टजुगा श्री जीवः प्रभु लोकनाथ। भक्त युगा श्री जीवहा प्रभु लोकनाथ। भट्टयुगा श्री जीवः प्रभु लोकनाथ। दया करो श्री आचार्य प्रभु श्रीनिवास। 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 रामचंद्र संग मागे नरोत्तम दास। 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 श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे। श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे। तोमा बिना के दयालु जगत संसारे। तुम बिना के दयालु जगत संसारे। जय श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जय। श्री पंचतत्व भगवान की जय। हरे कृष्ण। तर हे भजन लिहिलेलं आहे श्री नरोत्तमदास ठाकूर महाशय यांनी. अतिशय महत्वाचं भजन आहे. गौडी वैष्णव संप्रदायामध्ये श्रील प्रभुपादांना अत्यंत प्रिय होतं. गुरुवर्ती आचार्य श्रील सरस्वती ठाकूर भक्तिनाथ ठाकूर महाशय यांना हे भजन फार प्रिय होतं. कारण या भजनामध्ये संपूर्ण गौडी वैष्णव संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं सारांश काही ओळीमध्ये दिलेला आहे. नरोत्तमदास ठाकूर लिहितात, श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे. हे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू माझ्यावरती तुम्ही कृपा करून दया करा. माझ्यावरती मोरे म्हणजे माझ्यावर. मोरे म्हणल्यावर सुयोग मोरे नाचायला लागला. आमचं नाव आलं या भजनात. आमचं नाव आलं. मनोज मोरे, रुपाली मोरे सगळे नाचायला लागले. आमचं नाव आलं भजनात. चैतन्य महाप्रभूने आमचं नाव घेतलं. तर मोरे म्हटल्यावर सुयोग मोरे, रुपाली मोरे, मनोज मोरे, सुवर्णा मोरे नव्ह. मोरे म्हणजे मला बंगाली भाषा. श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करो मोरे.
हे चैतन्य महाप्रभू माझ्यावर तुम्ही दया करा. तुमच्यापेक्षा मोठा दयाळू असं कोण असेल ह्या जगात मध्ये, या संसारामध्ये. कारण तुमचा अवतारच झालेला आहे पतित पावन. हरे कृष्णा. डोंट चेंज द स्क्रीन. कुठे गेले माताजी? हा. पतित पावन हेतू तव अवतार. तुमच्या अवताराचा उद्देशच आहे पतित जीवांना पावन करणे. तर आपल्यापैकी किती जण पतित आहे इथं? आपण पतित आहोत का? हा, आहेत. फक्त हरिशनार तू एकटेच पतित दिसते हातवर करले. बाकी आमचे ज्योती मोरे म्हणाले जातात आम्ही काय पतित नाही, आम्ही मोरे, आमचं नावच आलंय त्या भजनात. तर सगळेच जण पतित आहोत आपण. पतित पावन हेतू. या जगात एकदा परंतु जयदेव स्वामी महाराजांना प्रश्न विचारला होता. या जगामध्ये चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट घटना काय घडतात? या जगात चांगल्या लोकांना दुःख का मिळतं? जयदेव स्वामी महाराज म्हणले चांगली लोक या जगात येतच नाहीत म्हणजे. खरीच गोष्ट नाही. तुरुंगात कधी चांगली माणसं जात नाहीत, सगळे गुन्हेगार जात असतात. तर आपण या जगात आलो, हे शरीर प्राप्त केलं, याचाच अर्थ आपण पतित आहोत. पाप केलेला आहे. प म्हणजे परमेश्वर, अप म्हणजे विरुद्ध. परमेश्वराच्या विरोधात आपण अनेक बंड आणि उठाव केले, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं आहे. पतित पावन आणि आशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पापी जीवांचा उद्धार, त्यांचं जीवन पावन करण्यासाठी हा तुमचा अवतार झालेला आहे श्री चैतन्य महाप्रभू. आणि माझ्यासारखा मोसम पतित प्रभू न पाहिल्या, माझ्यासारखा दुसरा कोणताही जीव तुम्हाला पापी दिसणार नाही. तर वैष्णवांचा हा धर्म असतो, हा स्वभाव धर्म असतो, गुणधर्म असतो, ही प्रवृत्ती असते की मी फार पापी आहे, मी फार नीच प्रवृत्तीचा आहे, असं वैष्णव स्वतःला वाटत असतं. हा, तो तसा नसतो, चरित्राने तसा नसतो, परंतु त्याची मानसिकता तशी असते. कविराज गोस्वामी लिहितात की मी अत्यंत पापी आहे, माझं नाव जरी कोणी ऐकलं तर त्याचं पुण्य नष्ट होतं, आणि माझं नाव जर कोणी घेतलं तर तो पापी होतो. तर प्रभुपाद लिहितात तिकडं त्या संदर्भामध्ये की याचा अर्थ असं नाही की कविराज गोस्वामी खरेच तेवढे पापी आहेत. आता नरोत्तम दास ठाकूरांचं नावच नरोत्तम आहे. ही इज द बेस्ट अमंग द ह्युमन बिंग्स. नर उत्तम. त्यांची जन्मकुंडली काढल्यावर सांगितलं होतं हा सर्व नरांमध्ये उत्तम असेल म्हणून त्याचं नाव असलं पाहिजे नरोत्तम. आणि ते म्हणतात मी माझ्यासारखा पतित कोणच नाही. एकाच भजनात दोन्ही नाव आलेत बघा, दोन्ही मुद्दे आलेले आहेत. नरोत्तम पण आहे आणि मोसम पतित प्रभू न पायी द्या. याचा अर्थ काय? जो वैष्णव भक्ती मार्गामध्ये लागतो तो जीव जो असतो स्वतःला अत्यंत दीनहीन समजतो. भक्तीचं ते स्वाभाविक उद्गम अनुभव आहे. भक्तीचं ते बाय प्रोडक्ट म्हटलं तरी चालेल. बाय प्रोडक्ट म्हणता येत नाही, अविभाज्य घटक आहे, कॉन्कॉमिनंट फॅक्टर आहे. नम्रता, अमानित्वम अदंभित्वम. 13व्या अध्यायामध्ये भगवंत ज्ञानाचं वर्णन करताना पहिल्यांदा नम्रताच सांगतात, अमानित्वम. तर माझ्यासारखा पतित कोणी नाही असं श्री नरोत्तमदास ठाकूर म्हणतात. खरं तर भजन इतकं सुंदर आहे ना, तुम्हाला असं वाटेल की मी अहंकाराने बोलतोय, परंतु तसं नाही. हे प्रभुपादांच्या कृपेने बोलत आहे. या प्रत्येक ओळीवरती सुमारे 4-4 तासाचं प्रवचन होऊ शकतं. या प्रत्येक ओळीवर 4-4 तासाचं प्रवचन होऊ शकतं. हा प्रभू नित्यानंद प्रेमानंद सुखी. नित्यानंद तुमचा महिमा इतका महान आहे, 4 तास 4 मिनिटासारखी कमी पडतील त्यांचं गुणगान करायचं म्हणतात. ते नेहमी प्रेमानंद सुखी. याचं कारण असं आहे, याच्या मागचं फार मोठं तात्पर्य प्रेमानंद सुखी या शब्दाचं. जसं परवा एक भक्त कोणीतरी कथेमध्ये सांगत होते, ते एखादा दारुडा व्यक्ती असतो, मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्यावरती काहीतरी बडबडत चाललेला असतो,
त्याच्या हातामध्ये काही सामान, पिशवी, सुटकेस असते, त्यातलं काढून जे काही सामान आहे ते वाटून टाकत असतो. हे घ्या पैसे, हे घ्या, ते घ्या, मोठं मोठं बोलत असतो. मी ह्या, आम्ही बाजीराव, मी पाटील, मी जहागीरदार आहे, असते की नाही सर? आणि ते सगळं वाटत असतो मध्यधुंद अवस्थेमध्ये. श्री नित्यानंद प्रभू प्रेमानंदामध्ये इतके सुखी आणि मध्यधुंद अवस्थेत आहेत, त्यांच्याकडे जे काही कृष्ण प्रेम आहे ते सगळं ते वाटून टाकतं. अशा रीतीने सच्चिदानंद स्वामी महाराज प्रभूंचे प्रिय शिष्य वर्णन करतायत त्यांचं. फार सुंदर हे आहे त्यांचं. कृपावलोकन करो आम्ही बडो दुःखी. तुमचं जी कृपादृष्टी आहे, अवलोकन माझ्यावर करा. का बरे? आम्ही बडो दुःखी, मी फार दुःखी जीव आहे की नाही हो? आपण दुःखी आहोत की नाही? हा, दुःखी का रे? आहेत की नाही? एकतरी MBBS व्हायला दुःखी व्हायला लागते. 12वी करा, नीट पास करा, त्यानंतर 6 वर्ष अभ्यास करा गाढवासारखा, आणि त्याच्यानंतर पण आम्ही, आहे की नाही? आणि सिलेक्शन झालं, गव्हर्नमेंट नोकरी लागली, त्यानंतर पण संघर्ष काय थांबत नाहीत. संसाराचा गाडा आणि वळी तेवढा थोडा, तो काही थांबत नाही. आता त्यांचा विचार चाललाय MD करायचा, आहे की नाही, PG करायला. तर तात्पर्य काय, काहीही केलं. आता आपल्या नामदेव सोनवणे साहेबांना अखंड आयुष्याचा अनुभव आहे, चांगल्या उभ्या आडव्या महाराष्ट्राचा अनुभव आहे त्यांना. ते सांगू शकतात कितीही केलं तरी आपण सुखी होऊ शकत नाही जीवनामध्ये. दया करो सीतापती अद्वैत गोसाई यांचं जीवनचरित्र कमीत कमी मी 3 तास बोलू शकतो. अद्वैत आचार्यांच्या पत्नीचं नाव होतं सीता, म्हणून इथं नाव आलेलं आहे सीतापती. ही सीता म्हणजे जनकनंदिनी नव्हे, ही सीता म्हणजे अद्वैत आचार्यांची भार्या. अद्वैत आचार्य भार्या जगत पूजित आर्या, कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये लिहितात. दया करो सीतापती अद्वैत गोसाई. हे सीतापती अद्वैत आचार्य गोस्वामी, कृपया तुम्ही माझ्यावर दया करा. का? कारण तुमच्या कृपेने आणि दयेनेच श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांची कृपा प्राप्त होते. चैतन्य निताई म्हणजे गौर निताई, गौर म्हणजे गौरांग महाप्रभू, निताई म्हणजे नित्यानंद प्रभू. तर हे अद्वैत आचार्य महाशय, तुमच्या कृपेनेच गौर निताईंची कृपा प्राप्त होऊ शकते, आणि ते खरंच आहे. श्री अद्वैत आचार्यांनी गौर निताईंनी या जगतामध्ये बोलवलं, आणि चैतन्य चरितामृत मध्ये एके ठिकाणी वर्णन आहे. चैतन्य महाप्रभू सरळ अद्वैत आचार्यांना सरळ सरळ आदेश देतात की तुम्ही सर्व अचंडाले, सर्व पापी लोकांचा उद्धार करा. आणि आपल्यापैकी मला वाटत नाही की आपण कुठे काय म्हणतात आभाळातनं पडलेले महाभागवत शुद्ध भक्त असो. काही ना काही थोड्याफार प्रमाणात आपल्या हृदयामध्ये पाप प्रवृत्ती असतेच. तर यांच्यासाठी अद्वैताचार्यांची कृपा फार महत्वाची आहे. आहा स्वरूप सनातन रूप रघुनाथ, भक्तयुगा श्री जीव प्रभु लोक नाथ. हे स्वरूप दामोदर गोस्वामी यांचं पण जीवनचरित्र 2-2.5 तास चालेल. सनातन गोस्वामी 4 तास चालेल यांचं जीवनचरित्र. आणि रूप गोस्वामींचे जीवनचरित्र मी अखंड आयुष्यभर बोलू शकतो. आता सुरू केलं ते सुमारे 100 वर्ष तरी बोलू शकतो, तरी संपत नाही. हे रघुनाथ दास गोस्वामी त्यांचंही तसंच आहे. हे भट्ट युग, युग म्हणजे 2, रघुनाथ भट्ट आणि गोपाल भट्ट त्यांचं जीवनचरित्र तितकंच महान आहे. श्री जीव गोस्वामी, श्री जीव जे होते हे आज तागायत प्रचंड इतिहासामध्ये भूमंडळावर जितके काही विद्वान झाले त्याच्यापैकी श्री जीव गोस्वामी सर्वश्रेष्ठ जगत जगते प्रकांड पंडित होते. त्यांची रचना ही शंकराचार्यांपेक्षा मोठी आहे. फार त्यांचं वर्णन आहे मोठं. प्रभू लोकनाथ श्री लोकनाथ गोस्वामी महाराज जे नरोत्तमदास ठाकूरांचे गुरु होते, त्यांना ते दया मागतात. स्वरूप दामोदर गोस्वामी, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि लोकनाथ गोस्वामी महाराज हे सगळे श्री चैतन्य महाप्रभूंचे घनिष्ठ अंतरंग पार्षद होते, ज्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचं मिशन या जगतामध्ये स्थापित केलं. या एकेका महाजनाबद्दल बोलायचं झालं तर कमीत कमी आपण 5-10 तास बोलू शकतो. इतके महान आहे ते सगळे.
आणि ते पुढे म्हणतात दया कोरो श्री आचार्य प्रभू श्रीनिवास. मला इतका आनंद होतो यांचे नाव घेतानाच. श्रीनिवास आचार्य यांची 2 लग्न झाली. चैतन्य महाप्रभूंनी अजून हा श्रीनिवास आईच्या पोटात यायचा होता ज्या वेळेला चैतन्य दास गंगाधर भट्टाचार्य आणि त्यांची पत्नी हे दोघेही लक्ष्मी देवी चैतन्य महाप्रभूंच्याकडे आले आणि त्यांना म्हटले की आमच्या हृदयात पाप इच्छा जागृत झाली, आम्हाला असं वाटतं की संतान प्राप्ती करावी, आमची इच्छा नव्हती आजपर्यंत, पण अशी कशी काय आली? चैतन्य महाप्रभू म्हणतात मी इच्छा तुमच्या दोघांच्या हृदयात टाकलेली आहे, कारण माझी इच्छा आहे रूप सनातन गोस्वामी जे पुस्तक लिहिते ते वाटायचे, वाटणारा कोणीतरी पाहिजे ना, तो भक्त मी आणणार आहे इथं, म्हणून मी ती इच्छा तुमच्या दोघांच्या हृदयात घातलेली आहे. ही जी इच्छा आहे त्यासाठी तुम्हा दोघांच्या हृदयामध्ये मी ती इच्छा घातलेली आहे आणि तुम्हाला एक मुलगा प्राप्त होईल, पुत्ररत्न प्राप्त होईल, त्याचं नाव असेल श्रीनिवास. त्याच्यानंतर लक्ष्मी देवी गर्भवती होते श्रीनिवासला, नंतर जन्म होतो. भगवंतांनी श्रीनिवास आचार्यांचं नामकरण आईच्या गर्भात यायच्या अगोदरच केलं होतं आणि काय सुंदर वर्णन आहे त्यांचं. आणि त्याच्यानंतर वृंदावनचा फोन आहे. हरे कृष्णा गुरुजी. हरे कृष्ण. रोजी आकर परेशान है. तर दया करो श्री आचार्य प्रभू श्रीनिवास. हे श्रीनिवास आचार्य माझ्यावर दया करा तुम्ही. रामचंद्र संघ मागे नरोत्तम दास. श्रीनिवास आचार्यांचे शिष्य होते, त्यांचं नाव होतं रामचंद्र कविराज. एकदा वरातीत चालले होते, लग्न झालं होते यांचं आणि घोड्यावर बसून चालले होते. देव मल्हारी रुसून याला घोड्यावर बसून गेला भानूला नाईला मी लग्नाची असून. लग्नात जातात ना घोड्यावर बसून वरातीत. तर कविराज रामचंद्र कविराज घोड्यावर बसून चालले होते, सगळं ते मुंडावळ्या बांधले, बाशिंग बांधलेलं आहे आणि ते चालले होते. आणि श्रीनिवास आचार्य नरोत्तमदास ठाकूर बसले होते. नरोत्तमला विचारलं श्रीनिवास हे कोण चाललंय? हा रामचंद्र आहे, लग्न झाले तो चाललाय. आता हे काय गळ्यात फाशीचा फंदा लावून नाचायला लागलाय हा, म्हणे आता आनंदन चाललाय, फाशी लागलाय, त्याला कळत नाही का? असं श्रीनिवास मोठ्यानं म्हटले. तो 4 पावलं पुढे जातो, उतरतो गळ्यावरून, खाली येतो. ते म्हणले महाराज तुम्ही काय म्हणाला? मग त्याला सगळा प्रचार करतात. झालं तो तिथंच वैष्णव म्हणतो आणि नरोत्तमदास ठाकूराचा संगी बनतो आणि इतका मोठा भक्त बनतो, इतका मोठा भक्त बनतो की नरोत्तमदास ठाकूरांचे ते घनिष्ठ मित्र बनतात. हालाकी श्रीनिवास आचार्य नरोत्तमदास ठाकूर दोन्ही मित्र होते. श्रीनिवास थोडेसे सिनियर होते, परंतु दोघे मित्र होते, नरोत्तम आणि श्रीनिवास. आणि श्रीनिवासचे शिष्य रामचंद्र होते, परंतु नरोत्तमदास ठाकूरने कधी विचार केला नाही माझ्या मित्राचा शिष्य माझा मित्र कसा होऊ शकतो. त्यांच्याशिवाय ते जगूच शकत नव्हते. ज्या वेळेला रामचंद्र कविराजांचा तिरोभाव झाला त्यावेळेला हे भजन लिहिले. म्हणून शेवटच्या पंक्ती लिहिलेल्या आहे रामचंद्र संघ मागे नरोत्तम दास. त्याला रामचंद्र कविराज समाधीमध्ये प्रवेश केले त्याला हे भजन लिहिलं गेलेलं आहे. जय श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जय, श्री नरोत्तम दास ठाकुर की जय, श्री पंचतत्व भगवान की जय. हरे कृष्ण. हरे स्क्रीन कृष्ण. शेअरिंग थांबवा. खूप प्रभू हे भजन खूप वेळा ऐकलेले. आज बहुतेक प्रथमच याचा भावार्थ शब्दानुशब्द समजावण्याचा आम्हाला भाग्य लाभलेलं आहे. खूप सुरेख होतं. आभार आपले. हरे कृष्ण. कोणाचे काय प्रश्न असतील तर कृपया करून विचारू शकता प्रभूजींना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.